नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमत स्पेशल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. देशात कोरोना रुग्ण वाढीचा वेग अद्यापही कमी झालेला नाहीये. देशातील कोरोना पीडित राज्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. पण या संकट काळात देवदूत बनून कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्यांची संख्या काही कमी नाहीये. प्रत्येक जण आपापल्या परीने गरजूंना मदत पोहोचवतोय. अशातच आता कोरोनाच्या लढ्यात माजी सैनिक आणि लष्करातील निवृत्त डॉक्टर्सची मदत घेतली जाणार आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून कोणती पावलं उचलली जात आहेत, लोक कशी एकमेकांना मदतीचा हात देत आहेत, याचा आढावा घेणार आहोत कोरोना देशभर या खास कार्यक्रमात. देशात कोरोना रुग्णसंख्येत होणारी वाढ चिंता वाढवणारी असली तरी कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने एक रणनीती आखली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आता मोठ्या शहरांपासून ते गाव पातळीपर्यंत नियोजन करण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्यांना दिलेत. कोरोना नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्यात. त्यामुळे आगामी काळात आता कोरोना विरुद्धच्या लढ्याला आणखी गती मिळणार आहे. देशात कोरोनाला काही प्रमाणात ब्रेक लागला असल्याचं चित्र मंगळवारी निर्माण झालं होतं. त्यामुळे कोरोना विरोधात लढणाऱ्या सगळ्या यंत्रणेचा आत्मविश्वास दुणावला होता. मात्र अवघ्या 24 तासात सगळं चित्रच बदलून गेलं. पुन्हा एकदा देशात कोरोना रुग्ण वाढीचा वेग वाढलाय. केंद्रीय आरोग्य विभागानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात दिवसभरात 3,60,000 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देशात कोरोना रुग्ण वाढीनं नवा विक्रम केलाय. जगात आजवर कोणत्याही देशात 24 तासांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले नव्हते आणि त्यामुळेच ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. तसंच देशातील एकूण मृतांच्या आकड्यातही मोठी वाढ झाली आहे. देशात दिवसभरात 3,293 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. आजच्या घडीला देशात 29,78,709 कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आजवर 1,48,17,371 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. देशात कोरोनाच्या लसीकरणाला वेग आला असून 24 तासांमध्ये देशात 25,56,182 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. आतापर्यंत देशामध्ये 14,78,27,367 लोकांचं लसीकरण करण्यात आलंय. खरं तर मंगळवारी देशातील कोरोना रुग्णांची संख्या ही आटोक्यात येत असल्याचं चित्र होतं. नवीन कोरोना रुग्णसंख्या पहिल्यांदाच 3.5 लाखांच्या खाली आली होती. पण अवघ्या 24 तासात पुन्हा एकदा नव्या कोरोना रुग्णांची संख्या 3.5 लाखांच्या वर गेलीये. बुधवारी देशात 3,60,960 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. तर दिवसभरात 3,293 कोरोना रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. मात्र मंगळवारी देशात वेगळी परिस्थिती होती. 27 एप्रिलला देशात 3,23,144 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले होते. तर 2,771 कोरोना रुग्णांचा बळी गेला. 26 एप्रिलला एकूण 3,52,991 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. तसंच 26 एप्रिलला देशात कोरोनामुळे 2,812 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. 25 एप्रिलला एकूण 3,49,000 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तसंच 2,767 कोरोना बाधितांच्या मृत्यूचीही नोंद झाली आहे. देशभरात वाढत असलेला कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आता केंद्र सरकारनं कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी रणनीती आखण्याचे आदेश राज्य सरकारला देण्यात आले. तसंच महिनाभरासाठी नियोजन करण्याची सूचनाही देण्यात आली आहे. गर्दी टाळण्यासाठी कडक उपाययोजना आवश्यक असल्याचंही केंद्र सरकारकडून सांगण्यात आलंय. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहर, जिल्हा, पंचायत आणि गाव पातळीपर्यंत कोरोना नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश केंद्रानं राज्य सरकारला दिले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आता माजी सैनिकांचीही मदत घेतली जाणार आहे.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी देशातील सर्व राज्यपालांशी कोरोनाच्या संकटाविषयी चर्चा केली आहे. तसंच कोरोनाचा प्रभाव रोखण्याच्या कामात माजी सैनिकांची मदत घेण्याचा सल्ला दिलाय. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून माजी सैनिकांची मदत घेण्याविषयी नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचं संरक्षण मंत्र्यांनी सांगितलंय. निवृत्त पॅरामेडिकल कर्मचारी, नर्सेस आणि डॉक्टरांची मदत घेण्याची सूचना सिंग यांनी केली आहे. त्यामुळे आगामी काळात माजी सैनिकही कोरोना विरुद्धच्या लढ्यात उतरल्याचं बघायला मिळणार आहे. दिल्लीत कोरोनाचं थैमान अद्यापही सुरूच आहे. राजधानीत सतत कोरोना रुग्ण संख्येत वाढ होतीये. त्या प्रमाणात आता रुग्णालयात बेड शिल्लक नसल्यामुळे दिल्लीवासियांना उपचारांसाठी झगडावं लागतंय. दिवसभरात दिल्लीत 24,149 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले, तर 381 जणांचा कोरोनामुळे बळी गेलाय. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असली तरी दिवसभरात 18,000 रुग्णांनी कोरोनावर मात केलीय. दिल्लीत आतापर्यंत 15,000हून अधिक कोरोना बाधितांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केलीय. दिल्लीमध्ये कोरोनाचा संक्रमण दर वाढलाय आणि तो 32.72% पोहोचलाय. दिल्लीमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नवीन कोरोना रुग्णालय उभारली जात आहेत. नुकतंच छतरपूरमध्ये हे कोविड रुग्णालय उभारण्यात आलंय, पण या रुग्णालयालाही ऑक्सिजनचा तुटवडा भेडसावू लागलाय. सध्या कोविड सेंटरमध्ये 149 रुग्ण उपचार घेत आहेत, तर रुग्णालयाची एकूण बेडची क्षमता ही 500 इतकी आहे. पण ऑक्सिजनचा तुटवडा असल्यामुळे जास्त रुग्णांना प्रवेश दिला जात नसल्याचं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. या रुग्णालयानं दिल्ली सरकारकडे ऑक्सिजनची मागणी केली आहे. जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र असलेल्या गोव्यातही कोरोना रुग्णांची संख्या वेगानं वाढतीये. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका गोव्याला बसलाय. त्यामुळेच आता गोवा सरकारनं कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. गोव्यात 5 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. 3 मे पर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. लॉकडाऊनच्या काळात केवळ जीवनावश्यक सेवाच सुरू राहणार आहेत. हॉटेल, पब आणि कॅसिनो लॉकडाऊन काळात बंद राहणार आहेत. हॉटेलचं किचन मात्र सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. बढ़ते केसेस ध्यान में रखते हुए हम थर्सडे नाइट से मंडे मॉर्निंग तक स्टेट में लॉकडाउन घोषित कर रहे हैं और इसी में एसेंशियल सर्विसेज पूरे चालू रहेंगे. पब्लिक ट्रांसपोर्ट बंद रहेगा. इसमें इंडस्ट्रियल सर्विसेज चालू रहेंगे. जो एसेंशियल सर्विस में गवर्नमेंट में जो एसेंशियल लगते हैं वही ऑफिसेस चालू रहेंगे. छत्तीसगडमध्येही कोरोनानं थैमान घातलंय. कोरोना पीडितांना उपचार मिळणं कठीण झालं असताना काही लोक कोरोनाग्रस्तांना मदत करतायत. छत्तीसगडच्या फरस गावातील तरुणांचा एक गट लॉकडाऊन मध्ये अडकलेल्यांची मदत करतायत. विशेषतः आश्रय नसलेल्या आणि कंटेनमेंट झोन मधील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा या तरुणांकडून केला जातोय. कोरोना काळात रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही सेवा हे तरुण करतायत. फरस गावातील या तरुणांनी समाजासमोर नवा आदर्श निर्माण केलाय. स्थिति में कोरोना महामारी को देखते हुए हमारी उम्मीद सामाजिक संस्था ने जरूरतमंद परिवारों को राशन वितरित किया है और आगे भी करते रहेंगे. इसमें हम प्रशासन को भी एक सहयोग देना चाहते हैं और आम लोगों को भी अपील करेंगे कि ज़रूरतमंद परिवारों तक राशन वितरित या किसी प्रकार की जरूरत सामग्री को पहुंचाएं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट मोठं असून कोरोनाचा फैलाव रोखण्यात अद्यापही यश येताना दिसत नाहीये. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र असं असतानाही सर्वसामान्य लोक एकमेकांना आधार देण्याचा प्रयत्न करतायत आणि हीच खरी या देशाची ताकद आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबत न्यूज 18 लोकमत स्पेशलमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण. कोरोनाच्या या संकट काळात सरकारनं घालून दिलेल्या सगळ्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी हा मास्क वापरणं तितकंच गरजेचं आहे. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत स्पेशल. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत स्पेशल.
पश्चिम बंगालमध्ये आता कोरोनाचा फैलाव वाढायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे आता प्रशासनाची झोप उडाली आहे। बहुतेक कोरोना बाधित राज्यांमध्ये कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासते। उत्तर प्रदेशातील एका गुरुद्वारा प्रबंधक समितीने गरजू कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन लंगर सुरू केलाय। त्यामुळे अनेक कोरोना रुग्णांना श्वास घेणं शक्य झालंय। तसंच जोधपूरमध्ये एका व्यक्तीने ब्रीथ बँक सुरू केली आहे। कोरोनाच्या संकट काळातील हे चित्र आत्मविश्वास वाढवणार आहे। पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून आता बंगालमध्येही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे। एकीकडे देशातील 10 राज्यात कोरोनाचा वेगाने फैलाव होत असताना पश्चिम बंगालमध्ये मात्र कोरोनाचा जणू काही फारसा प्रभाव नसल्याचं एकूण चित्र होतं। पण आता बंगालमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्याचं पाहायला मिळतंय। पश्चिम बंगालमध्ये दिवसभरात 16,403 कोरोनाच्या नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर 24 तासात कोरोनानं 73 लोकांचा बळी घेतला। पश्चिम बंगालमधील हा सर्वात मोठा आकडा मानला जातोय। कोलकात्यामध्ये दिवसभरात 3,708 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर राज्यात सध्याच्या घडीला 1,615 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत। इकडे उत्तर प्रदेशातील परिस्थिती दिवसेंदिवस आणखी गंभीर होत चालली आहे। रोज कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होते, त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे। खरं तर उत्तर प्रदेशातील आरोग्य यंत्रणा आधीच व्हेंटिलेटरवर असताना त्यात कोरोनानं थैमान घातल्यामुळे परिस्थिती चिघळली आहे। रोजच्या कोरोना रुग्ण संख्येवरून तुम्हाला त्याचा अंदाज येईल। उत्तर प्रदेशात कोरोनाचा फैलाव दिवसभरात 32,993 रुग्णांची नोंद, 24 तासात 265 रुग्णांचा मृत्यू झाला, तर एका दिवसात 30,398 रुग्ण बरे झाले। तर राज्यात 3,06,458 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत। उत्तर प्रदेशातील कानपूर शहरातही कोरोनाचं संक्रमण वाढलंय। रुग्णालयात नवीन रुग्णांना उपचारासाठी बेड मिळणं कठीण झालंय, कारण अनेक रुग्ण कृत्रिम ऑक्सिजनच्या प्रतीक्षेत आहेत। औषध आणि रुग्णवाहिकेचा वाढवा आहे। पण अशा परिस्थितीत कानपूरमध्ये एक अनोखं ऑक्सिजन लंगर सुरू करण्यात आलंय। गुमटी गुरुद्वाराने हे ऑक्सिजन लंगर उभारलंय। इथं कोरोनाच्या रुग्णांना निशुल्क ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करून दिली जाते। गुरुसिंग सभा कानपूर आणि समूह कानपूर शीख संघटने यासाठी पुढाकार घेतला। इथं वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना रुग्णांना ऑक्सिजन दिला जातो। ऑक्सिजन लंगरच्या माध्यमातून गुमटी गुरुद्वाराने समाजाला आदर्श घालून दिला। मध्य प्रदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलाय। राज्यात रोज हजारो नवीन कोरोना रुग्णांची नोंद होते आणि त्यामुळे राज्यात वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे। नागरिकांना उपचारासाठी संघर्ष करावा लागतोय। तर गुना जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत। नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रशासनानं एक अनोखी शक्कल लढवली। एक अनोखा रावण आणि कोरोना रस्त्यावरून लोकांमध्ये कोरोनाविषयी जनजागृती करत असल्याचं पाहायला मिळालं। मध्य प्रदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या 24 तासात राज्यात 13,417 नवीन रुग्ण आढळून आले, तर दिवसभरात 98 रुग्णांचा कोरोनानं बळी घेतला। दिवसभरात राज्यात 11,577 नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे। राज्यात एकूण 94,276 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत। बिहारमध्ये कोरोना रुग्णसंख्येचा आलेख चढता असल्याचं गेल्या काही दिवसांच्या आकडेवारीवरून पाहायला मिळालं। पश्चिम चंपारण, भागलपूर, बेगुसराय आणि औरंगाबाद जिल्ह्यात 600हून अधिक कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आलेत। राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे पाटणा शहरात आढळून आले। 24 तासात पाटणामध्ये 1,837 रुग्णांची नोंद झाली आहे। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता नितीश कुमार सरकारकडून पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे। पण कोरोनाच्या संकटापुढे सरकारचे प्रयत्न तोकडे ठरले। राजस्थानमध्येही कोरोनाचा फैलाव वाढत चाललाय। प्रशासनाकडून कोरोना रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली आहे। अशा संकट काळात जोधपूरमधील 3 समाजसेवक गरजू कोरोना रुग्णांच्या मदतीला धावलेत। जोधपूरचे आदित्य सिंग यांनी आपल्या 2 कार कोरोना रुग्णांची ने-आण करण्यासाठी उपलब्ध करून दिल्या, तर शारदा चौधरी यांनी जोधपूरच्या जय नारायण व्यास विद्यापीठात 200 बेडची क्षमता असलेलं क्वारंटाईन केंद्र उभारलं। या केंद्रात भरती असलेल्या नागरिकांना चहा, नाश्ता आणि जेवणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे। निर्मल गेहलोत यांनी तर शहरात ब्रीथ बँक उभारली आहे।
त्यांनी कोरोना रुग्णांसाठी स्वखर्चातून सुरुवातीला 10 ऑक्सिजन मशीन आणल्या, मात्र रुग्ण वाढल्यामुळे आणखी 15 मशीन बसवल्या। त्यामुळे गरजू कोरोना रुग्णांना श्वास घेणं शक्य झालंय। हम यही चाहते हैं सेकंड लहर आई है, पेशेंट परेशान ना हो और सभी सुविधा उनको मिले। कोशिश यही करेंगे, कलेक्टर साहब, निगम आयुक्त, जेडी आयुक्त सभी ये चाहते हैं भाई इनको पूरी फैसिलिटी मिले। शारदा जी उनकी टीम ने ये बीड़ा उठाया है तो बहुत अच्छी बात है। हॉस्पिटल के भरोसे कितने दिन चलेंगे, नहीं तो कम से कम ऐसा होगा कि इनको काफ़ी रिलीफ मिल जाएगी, गवर्नमेंट को भी और पेशेंट को भी आराम हो जाएगा। खरं तर देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा चिंता वाढवणारा आहे, मात्र गुजरातच्या 105 वर्षीय वृद्ध महिलेनं कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे। उजीबा असं या महिलेचं नाव आहे। कोरोनामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्यामुळे कुटुंबियांनी त्यांना रुग्णालयात भरती केलं। इच्छाशक्ती आणि सकारात्मक विचारांच्या जोरावर 105 वर्षांच्या या आजीबाईंनी कोरोनाला पराभूत केलं। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशाला अजगरी विळखा घातला, मात्र अनेक लोक आता कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी पुढाकार घेत आहेत। आपापल्या कुवतीप्रमाणे ते गरजू कोरोना रुग्णांची मदत करतायत। अशा सकारात्मक कृतीतूनच देश कोरोनाच्या संकटावर मात करेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राजधानी दिल्लीत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आता केंद्र सरकारकडून मदत दिली जाते। दिल्लीच्या रामलीला मैदानावर 500 बेडची क्षमता असलेल्या कोरोना रुग्णालयाची उभारणी केली जाणार आहे। याविषयी आमचे प्रतिनिधीने घेतलेला आढावा बघूया। दिल्ली में बेड्स की दिक्कत को देखते हुए दिल्ली सरकार ने कल ये बात सामने रखी कि 10 मई तक दिल्ली में 1200 नए आईसीयू बेड्स लगाए जाएंगे। इस वक्त हम मौजूद है दिल्ली के रामलीला मैदान में और तस्वीरें यहाँ की देखिए। ये रामलीला मैदान बन रहा है, मेकशिफ्ट अरेंजमेंट, जहाँ पर फिलहाल आप तैयारियां देख रहे हैं कि पिलर लग चुके हैं, शेड डाली जा रही है, छत डाली जा रही है। तमाम जो कामगार मजदूर यहाँ पर है वो काम पर लगे हुए हैं। जल्द से जल्द इस कोविड केयर सेंटर को बनाने की कोशिश की जा रही है। इस कोविड केयर सेंटर में 500 आईसीयू बेड होंगे, यानी कि मॉडरेट जो लोग बीमार होते हैं, जो मॉडरेट सिम्टम वाले लोग हैं, उनकी भर्ती यहाँ पर हो सकेगी। और इस कोविड केयर सेंटर को लोकनायक अस्पताल के साथ जोड़ा जाएगा, यानी कि अगर यहाँ का कोई मरीज गंभीर स्थिति में है तो उसको लोकनायक अस्पताल में ले जाया जा सकेगा। इसी तरीके से जीटीबी अस्पताल के पास रामलीला ग्राउंड है, जहाँ पर 500 बेड की व्यवस्था की जा रही है। इसके अलावा छतरपुर का जो कोविड केयर सेंटर है, वहां पर 200 एडिशनल आईसीयू बेड्स को भी लगाया जाएगा। ऐसे में दिल्ली सरकार का दावा है कि 10 मई तक दिल्ली वालों के लिए 1200 बेड्स, आईसीयू बेड्स और मौजूद रहेंगे। वीडियो जर्नलिस्ट अनिल सूद के साथ प्रियंका कांडपाल, न्यूज 18 इंडिया, दिल्ली। जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललाय। अशा परिस्थितीत जम्मूतील रहिवासी सोमनाथ गोत्रा कोरोना रुग्णांची सेवा करतायत। कोरोना रुग्णांना रुग्णालयात पोहोचवण्यापासून ते रुग्णाला ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याचं काम ते देवदूत बनून करतायत। इस वक्त जो जरूरत की नजाकत को समझते हुए हमने तमाम जो गतिविधियां हैं वो भी जारी रखी हैं, लेकिन एम्बुलेंस सेवा भी जारी रखी है। और खास का जो सिस्टम आते हैं थोड़े से कि हो सकता है इसको कोरोना पॉजिटिव हो, तो हम कभी पीछे नहीं हटते। ऐसे मैं आपसे शेयर कर रहा हूँ कि आज का जो एपिसोड था कि डबगोत्रा चैरिटेबल ट्रस्ट का मैं चेयरमैन हूँ, मैंने अपना डायरेक्ट नंबर दिए हुए हैं, किसी असिस्टेंट का या सेक्रेटरी का नंबर नहीं दिया है। और रात को 2 बजे 3 बजे जब भी किसी को जरूरत पड़े, ऑक्सीजन की पड़े, एम्बुलेंस की पड़े या और कहीं हम उनके काम आ जाए, हम पूरी जरूरत उनकी पूरी करते हैं। संकट भलेही मोठं आहे, पण ही मोठ्या मनाची माणसं या संकटाला छोटं करतायत, हेही तितकंच खरं। न्यूज 18 लोकमत स्पेशलमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।